स्वागत आहे तुमच्या माझ्या मित्राच्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आमचा थर्ड डे आहे प्रॅक्टिसचा. पहिल्या दिवशी तर आमची मस्त ओपनिंग झाली, आम्ही सातर पण लावले. दुसऱ्या दिवशी कडक सातर लावले. दुसऱ्या दिवशी पाऊस खूप होता, तरी पण पोरांचा मनात होता का प्रॅक्टिस करायचीच. तर 10:30 वाजून गेले तरी पाऊस काय थांबला नाही. तरी पोरांनी 11:45 वाजता पावसात काही नाही पण चालू केली. त्यात आमचा टॉपर पण नव्हता आला, आमचे काही पोरं नव्हते आली, पण त्यांना आम्ही घरातनं जाऊन आणलं पण आणि प्रॅक्टिस चालू केली. तर आज थर्ड डे आहे. आता वॉर्मअप चालू तिकडे पोरांचा. आम्ही बेसवाले आहेत, आमचा काय अजून वॉर्मअप जरा एवढा ओके मध्ये नाही. आम्ही हाताचा वॉर्मअप करतो फक्त. मी तर आता हाताचा केला कारण जेवलो पण आहे म्हणून हाताचा वॉर्म करू तेव्हा बसलो होता. एवढं अनुभव बोलतो का आपल्याला ब्लॉग चालू करा तिसऱ्या दिवसाचा. तर बरं ये आम्ही करतो ब्लॉग. त्याने आता सुरुवात केली आहे, पण मी पण मागच्याच वर्षी सुरुवात केली ती अंडीच्या ह्याच्यात. जेव्हा सर आले ते आपले संदीप सर, तेव्हा चालू केला ब्लॉग हा. आणि आज मी वाटतं 6 ब्लॉग टाकले फक्त आजपर्यंत वर्षभरात. एवढं काय नाही, पण आता यावर चालू आपण 2-3 ब्लॉग टाकू या महिन्यात अजून. आणि हे आपले कुक शेफ सर सगळे याच्या हाताखाली किती पोरं आहेत? आता फर्स्ट इयरची बॅच आहे, थर्ड इयरची बॅच आहे. आता किती पोरं आहेत? 120च्या वर आहेत. 120चा. आणि तुझ्या एज काय आहे? एज आता 30. आणि आम्ही 20, 22, 21 गेला 20, 22, 21 पोरं आहे आम्ही वर्षाची. आणि हा 30. पण हा असा वाटून पण देत नाही का आम्हाला असा का याच्यात 10 वर्ष मोठा आहे काय 8 वर्ष मोठा आहे आमच्यापेक्षा. हा एकदम आमचा फ्रेंडली आहे. ह्याला आम्ही चांगला एक बोलतो पण नाव, पण आता ते स्टुडंट्स पण त्याचे ब्लॉग बघतात म्हणून तर नाव घेत नाही आम्ही कारण एक जरा सरची रिस्पेक्ट असते म्हणून. आता आज आम्ही वाटतं 4 एक्कीची प्रॅक्टिस घेऊ आम्ही, असं वाटतं मला. मस्त 4 एक्कीची प्रॅक्टिस घेऊ. आणि हा अनिरुद्ध हा आमचा 4 एक्क्याचा एक्का होता समजा. 4 एक्क्याचा सगळ्यात मेन एक्का होता तो. 4 एक्के एकदा असा उचलायचा का बाबा जाम भारी. आम्हाला डोळे बंद करून आम्ही विश्वासाने उभं राहायचो. पण आता आज त्याचा हाताचा जरा इंजरी आहे म्हणून तो काय यावर्षी जास्त त्याला मी सांगितलं बाजूला उभा राहा, 15 तू फक्त त्या थराच्या जवळ नको येऊ. कारण शेवटी आपल्या पोराची इंजरी आहे ती पण आपण जरा मनावर घ्यायला पाहिजे आणि जास्त त्याला लोड नाही द्यायला पाहिजे. म्हणून त्याला आम्ही सांगितलं का तू यावर्षी येऊच नको. त्यांनी जरा एक चुकी केली नाही तर एवढं असतात आपल्यासोबत. त्याने जरा लपून ठेवलं त्या हाताचा पण घरापासनं. पण काय ना, पण पुढच्या वर्षी नक्कीच तो पुढे जोमाने उभा राहील. असेल का नाही? हो मग सवाल. आणि तुझं नक्कीच जाम पोरीचे रिक्वेस्ट आले असतील कारण तो फेमस झाला ठाण्यात. चण्याच्या झाडावर चढवतात 4 एक्के मारले म्हणून. चोर अंडीला जाम फेमस झाला. अंडीला पोरी नुसत्या अनिरुद्धलाच बघताय. न्यूजला देखील आली 4 एक्क्याची व्हिडिओ ती अनिरुद्धने उचललेले तसे एकदम भारी. कारण पब्लिक एकदम दिवा हाय इतना सुकून. कारण ठाण्यातनं प्रथम लावलेला आम्ही 4 एक्के तेव्हा चोर अंडीला. बाकी कोणी तर तेव्हा मला वाटतं ट्राय पण नव्हती केली. नंतर किसन नगर वाल्यांनी केलता. ते पण आपलेच बंधू आहेत, असं काय हे नाही, कोणाला हेट नाही, ते पण आपलेच बंधू आहेत. पण त्यांचं एक हे की त्यांनी हंडीला लावले, प्रॉपर लावले, मस्त लावले. फुल रिस्पेक्ट आहे आपल्यापासून. आपल्या ठाण्यातले खूप मोठमोठे पथक आता झाले. ठाण्यात पण कोपाडचा राजा झाले, त्यांनी 9 थर लावले. ठाण्याचा राजा, किसन नगरचा राजा, वरनं एक तिकडे बालवीर ना, बालवीर गोविंदा पथक, बालकुमचा पण एक बालकुमचा राजा. हे सगळे आपले सगळे मित्र सगळे त्याच्यात आहे. सगळे मस्तपैकी बंधू आहेत आपले सगळे. कोणण्यासाठी आपले हे नाही. आणि आम्ही आज एवढ्या वरती पोचतोय, एक सीडी गाठतोय, एक पुढे चाललोय आम्ही. हे सर्व मला तर वाटतं श्रेय आहे ना याचा 3 लोकांना जातो. तो म्हणजे एक प्रथम आपले सर संदीप दादा व यज्ञेश दादाची जी पोरं आहेत, अनिरुद्ध एक त्यातलाच आहे. त्याची जी फिटनेस आहे ती ते वर्षभर कबड्डीमध्ये असतात. आता आर्यन आमचा सिलेक्ट झाला ठाण्यामधनं कबड्डीमध्ये. कुठल्या गटात झालाय? आता लीगमध्ये, युवा लीगमध्ये झाला. मागच्या वर्षी पण झाला तो त्यात तो महिनाभर तर इथं नसतोच. मग आता 15 दिवशी येणार तो, 15 प्रॅक्टिसला येणार, पण येणार सगळं करून येणार. जी पोरांना एकदा गोविंदाची सवय लागली ना, ते कुठे पण गेले ना, किती पण काम असलं ना, तो पोरगा 9:30 वाजता जेवून इथे येतो. आता कितीतरी पोरं आपली अशीच काही कामावर नाही येतात. आता हा सर आहे, हा बिचारा आता सकाळी जातो कुठे सर शिकवतो आणि येतो. पण काल पण बिचाराचा पिक्चरला जायचा होता, सगळं झाला प्लॅन, पण नेमका त्याला नाही पाठवला, त्याला थांबवलं आम्ही इथेच. अनिरुद्धचा पण कसा असतो, अनिरुद्ध आता तिकडनं कबड्डीची प्रॅक्टिस केली असेल त्यांनी, करतो आता चालू आहे ना. आणि अनिरुद्धचा मोठा भाऊ अनिकेत, तो बिचारा मेन सीडीमधला मेन होता. त्याला आता कामं लागला US मध्ये, US मेडिकल बिल्डिंग म्हणजे प्रोसेसिंगमध्ये असतो. रात्रीचं तिकडे काम असतो ना, मग तो पण आता शनिवार आणि रविवार
बिचाराला काल शनिवार होता पाऊस पडला, आज आलाय, आज बघू आज आता. आलाय. पण तो पण एक असा आहे का बाबा घेतो. यांची मला तर वाटतं 50% पोरं आहे ना कबड्डीचे, ते सगळे आहेत आपल्याकडे. 50 तर आता मला वाटतं 80 झाले असतील आता. 80 झाले. आता 80 झाले असेल. काही पालक नाही पाठवत, पण ठीक आहे, जेवढे येतात ना तेवढे ते नक्कीच पुढच्या वर्षी परत येतात. कोण परत आपल्या इथनं जात नाही. आणि आमची इच्छा अशीच आहे की दरवर्षी असेच ते ग्रुप वाढावं आणि बोलतात ना, एक जी पुढची पिढी आहे त्यांनी ह्याचं प्रोत्साहन घेऊन ते पुढे न्यावं, कारण का हा आपला सण आहे आणि तो पुढे गेलाच पाहिजे. आणि यावर्षी आम्ही जे ठरवलं आहे, मागच्या वर्षी जे आम्ही करत होतो आमच्याकडनं ते ज्या दिवशी झालं पाहिजे होतं ते झालं नाही, पण यावर्षी नक्कीच आम्ही ते पूर्ण करून दाखवू. आणि काही लोकांचे स्वप्न आहेत जे आमच्याकडे जे बघतात हे आमची पूर्ण मोठी व्हावी, हे व्हावी, ते व्हावी. नक्कीच यावर्षी आम्ही ते चांगल्या पद्धतीने हे करू. आणि नक्की हे पण बघू का कोणाला दुखापत नाही झाली पाहिजे आमच्या कुठल्या पोराला. यावर्षी त्याच्यावर जास्त आम्ही जोर देऊ. आणि आता आम्ही अशी प्रॅक्टिस चालू केली का म्हणजे त्यांनी जास्त दुखापत तर झालीच नाही पाहिजे कुठल्या पोराला आपल्या. त्यासाठी आम्ही फॉर्मची शीट पण लावल्यात, म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही. आता कालच आम्ही सकाळी पण आम्ही इथे असतो ना, आम्ही कबड्डी खेळतो, मस्ती करतो, इथे आपटापटी करतो एकमेकांना. एवढं आपटून बघतो की समोरच्याला लागते की नाही ते पण आम्हाला कळतं. मागच्या वर्षी पण आम्ही खूप आपटापटी केली इथं. तर बघू आता आम्ही तिकडे जातो, कारण मला वाटतं वॉर्मअप संपला आहे आणि नक्कीच आम्हाला पण संपवतील आधी तिथे. तर अनिरुद्ध पुढचा व्लॉग कंटिन्यू करायला आता आम्ही जाऊ पुढे बेसमध्ये. तुम्ही बघू शकता. एक, दोन, तीन, चार, 5, 6, 7, 8, 9, 10. कंट्रोल कर. आता 4 एकेची ट्राय होणार आहे आपली. अशा प्रकारे सगळे हात देऊन उभे आहेत. आता यावर्षी साहिल बेटकर ते 4 एकेचा होणार आहेत. 4 एकेची नाही 3 एकेची ट्राय होते. अलगद उठला आहे मस्त इझी. मस्त मस्त. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. अजून एक आता आपले ब्लॉगर चेक करतात त्यांना व्ह्यूज किती गेलेत. दुसरे ब्लॉगर बघितलेच नाही ते, तर बघू आम्ही. मला दाखवतो त्यांचे. टायपिंग आहे ना, तुम्ही बघू शकता त्यांचं चॅनल. पहिला ग्रुपमधून घे ना, ग्रुपमध्ये पाठवलेस ना. काम नाही मोठं. व्हॉट्सअप खोलून दिलेलं तुला. आता येईल ना लगेच प्रथम क्रमांक. अरे काय होतंय सर्च तारक मेहता येतोय. जास्त व्ह्यू आले. मग सबस्क्राईब नाही केलंय. सबस्क्राईब 503 गेलेत रे. 503 मस्त. जेवढी पाऊस पडतोय तर आपण जरा break घेऊया. नका टेन्शन घेऊ. 503 झालेत. परत आले, पाऊस चालू झाला, परत आले पोरं शेड मध्ये. आमचा टॉपर है. अब फायदा को मेरे को क्या हो गया भाई? घाव लग गया, कैसे? गिर गया किधर से? मंदिर पे। इतना मस्ती नहीं करने का फिर. दाद देते करा. वन साइड. हा पण आमचा टॉपर होता, पण आता काय माहिती याला काय झालंय, पूर्ण ढेपचा झालाय, सांड झालाय खाऊन खाऊन. कुठली ट्राय घेतात? दाखवला का मी काय करतो ते? उडव दे. क्लिप कट करी. समझ रहे हो आप समझ रहे हो. तर आलाय परत आणलेलो तिथं. तिला आम्ही तिकडे जरा साईडला ठेवलेला. आता पुरा नवीन ट्राय घेतात आहे. कसली ट्राय घेतात? आता मला वाटतं 3, 3, 2,
1-1 बघूया चल. असं वाटतं तर आहे आता, कारण यज्ञेशदा सिद्धू आहे. हां आता 3-3, 2-1-1 सध्या तरी ती परिस्थिती